दिनांक 29/5/2024 रोजी जो भुसावळ शहरामध्ये जो दुहेरी हत्याकांड झाला, आमचे समाजाचे अध्यक्ष सन्माननीय संतोष भाऊ बारसे आणि सुनील भाऊ राखुंडे यांचा जो निर्दयी हत्या करण्यात आली, त्या संबंधी आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांशी सविस्तर चर्चा केली। आज माननीय ॲडिशनल पोलीस अधीक्षक साहेब आणि गावी साहेब हे पण उपस्थित होते। सदर आज जो हा जन आक्रोश मोर्चा आलेला आहे जळगावमध्ये, भुसावळ शहरामध्ये जी आतंक यांनी गुन्हेगारांनी केलेला आहे, आम्ही पोलीस प्रशासनाने आतापर्यंत काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे, परंतु जे उर्वरित आरोपी आहे त्यांना जोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत सदर तेथील भागातील नागरिक व बारसे परिवारामध्ये दहशत निर्माण झालेली आहे। आम्ही साहेबांना हे पण विनंती केली आहे की सदर खटला या खटल्यामध्ये सन्माननीय उज्ज्वल निकम साहेब यांची नियुक्ती करावी आणि सदर गुन्ह्यामध्ये जे आरोपी भुसावळ शहरात आहे, ज्या कॉलनीमध्ये राहतात, त्यांनी केलेले अतिक्रमित घरे, त्या अतिक्रमित घरांचं मुख्याधिकारी साहेब यांना आपण आदेश काढून ते अतिक्रमित घर पाडण्यात यावी, जेणेकरून त्या ठिकाणी जो आज ही नंबर 2चे धंदे त्या तिथं व्यवसाय सुरू आहे तो बंद होईल। भुसावळ शहरातील माजी नगरसेवक बीजेपीचे संतोष भाऊ बारसे यांना न्याय मिळायला पाहिजे, यांच्यावरती जे हल्ला झाला आहे त्या फरार आरोपींना अटक करण्यात यावी म्हणून आम्ही या ठिकाणी सर्वजण आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जमा झालेलो आहोत। आमची एकच अपेक्षा आहे की जे आमच्या समाजावरती, आमच्या समाजाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि समाजाध्यक्ष संतोष भाऊ यांच्यावरती जे आज झाला आहे ते इतर दुसऱ्या कोणत्याही परिवारावरती दुसरा हल्ला न हो यासाठी आम्ही आज या ठिकाणी जमा झालो आहोत आणि एकच अपेक्षा आहे